आपण बरेच दोन चार ठिकाणी दर्शनाला गेलो, दर्शन केलं आपण. खरं तर शिलप्रभुपाद म्हणतात की 10 महिना हे डोळ्यानं पाहू शकत नाही, तर 10 हे कानानं पाहू शकतात. जसं एखादा व्यक्ती असेल त्याला पण तुम्ही किती पहा काहीच कळणार नाही, पण एखादा त्याचा परिचयाचा एखादा व्यक्ती आला आणि त्याने त्याचा परिचय करून दिला तर त्या व्यक्तीबद्दल पहिला बघण्याचा दृष्टिकोन आणि ऐकल्यानंतर बघा दुसरा दृष्टिकोन लगेच बदलून जातो. त्याच प्रकारे हे भगवत 10 महिना आपण नुसतं बाहेरून पाहिलं तर आपल्याला काहीच कळणार नाही. आणि ह्या ठिकाणी आपण 10 ठिकाणी भगवंताच्या कथा लीला नाम रूप गुण लीलाचं श्रवण केलं तर ते 10ची महत्व आपल्याला कळू शकतं. नाहीतर बाहेरून नका नुसतं बाह्य होते. आणि आपले एवढे चक्षु सुद्धा पवित्र नाही आहेत, म्हणून आपण कोणत्याही पूजेला सांगतो ब्राह्मण पहिले डोळ्याला पाणी द्यावं. का बरं? तर आपले शुद्ध करा. पण आपल्याला शुद्ध करायचं असेल तर कानाच्या माध्यमातून आपण नाही का आपलं हृदय मलिन स्वच्छ होते. आणि हृदय स्वच्छ झाले की सगळं अवयव स्वच्छ होतात, शुद्ध होतात. म्हणून त्यासाठी आपण ह्या धाम यात्रेमध्ये कथा करण्याचा जोर याच्यासाठी देतो. त्या धामाची महत्त्व जास्तीत जास्त तुम्ही जर डोळ्याने गेला तर फोटो पुरतं मर्यादित राहील, पण तुमच्या घरी गेल्यानंतर सगळं तुमचं धाम विसरून जाईल. पण तुम्ही जेव्हा इथून कथा ऐकता ना, तर जेव्हा कधी तुम्ही द्वारकेची आठवण केली की तुम्हाला त्या सगळ्या कथा आठवत आहे. म्हणून पहिल्या काळामध्ये असं असायचं की लोक मनाने पहिले धामात यायच्या नंतर शरीराने जायचे, कारण की त्याला पायी प्रवास करायचा आणि मनात विचार काय करायचे, आम्हाला द्वारकेला जायचं, आम्हाला द्वारकेला जायचं, आम्हाला द्वारकेला जायचं. फोन बंद करून ठेवा, सायलेंट करून ठेवा. जमत नसेल तर बाजूवाले पण करून घ्या. तर पहिल्या काळात कसं असायचं, पहिले लोक मनाने पहिले जायचे आणि शरीरानं नंतर जायचे. कलियुगामध्ये उलट आहे, शरीर पहिले तर मन नंतर. गावाकडे गेल्यानंतर रिटर्न गेल्यानंतर तर अरे आपण द्वारकून जाऊन आलोत का? कारण आजचं एवढं धकाधकीचं जीवन आणि रात्री नाशिकमध्ये आणि सकाळी द्वारकेला लगेच कथेचा एवढा फरक पडून जातो. म्हणून आपल्याला शरीरापेक्षा मनाने धामाचं नाही का दर्शन करायचं, मनाला नाही का मनामध्ये धामाला साठवून घ्यायचंय. त्यासाठी आपण ह्या कथा ऐकायला जास्त जोर देतोय. तर या ठिकाणी आज आपण काही ठिकाणात गेलो होतो आणि तिथे वेळेच्या अभावामुळे कथा करता आली नाही. तर आज आपण श्यामलच्या भगवंताचं दर्शन घेतलं होतं. तर कथा आहे ती नरसिंह मेहता. हे नरसिंह मेहता भगवान द्वारकाधीशाचे अनन्य भक्त, अनन्य आणि असाधारण भक्त होते. भगवंताच्या प्रती त्यांचे विशेष प्रेम होतं, करुणा, भगवंताच्या प्रती त्यांचा स्नेह होता आणि भक्तीमध्ये एवढे तल्लीन असायचे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज, तसंच गुजरातमध्ये नरसिंह मेहता म्हटलं तर त्यांना नका ती उपाधी दिल्या जाते. आणि भगवंताचे एवढे अनन्य भक्त असल्यानंतर सतत ते नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांच्या नाम रूप गुणगानामध्ये मग्न असायचे. त्यांना बाह्य अवस्था कोणतेही प्रभावित करीत नव्हते. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताचं लक्षण काय, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंच माम नित्यम तुष्यंतीच रमंतीचे. जेव्हा माझे भक्त भेटतात, मच्चित्ता मद्गत प्राणा, त्यांचं चित्त माझ्यामध्ये लागलं जाते. मद्गत प्राणा, प्राणा म्हणजे त्यांचं प्राण. जसं आपल्या एखाद्या मुलांच्या प्रती आपला प्राण कसा अटकलेला असतो, नवऱ्यामध्ये बायकोमध्ये, विशेष करून मुलांमध्ये आपला प्राण अटकलेला असतो, तसं भक्तांचा प्राण कुठे आहे, भगवंताला. आणि म्हणून मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्पर, जेव्हा ते भक्तामध्ये भेटतात तर ते काय करतात की ते भगवंताबद्दल चर्चा करतात. जसं एखादा राजकारणी व्यक्ती भेटला तर राजकारणाचे विषय काढतो. एखादा बिझनेसमॅन असेल तो बिझनेसचं डिस्कशन करतो. एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल तर सामाजिक विषयांची चर्चा करतो. तसंच भक्त एकत्र भेटला तो कथेमध्ये त्याने काय ऐकलं, काय त्यानं वाचन केलं, तो एकूण एकाला वाचन हे करत आहे, हे भक्ताचं पहिलं लक्षण. म्हणून कोणी व्यक्ती काय बोलतो त्याच्यावर कळतं की याच्या मनात काय. जे पोटात असेल तेच पोटात येते. आपण जेवण केलं तेच उलटी केली तर तेच बाहेर. तसं तुम्ही बाहेर काय चर्चा करतात, कोणाशी कसे संवाद करतात, त्याच्यावर कळतं की अरे तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कार्यामध्ये काय विषय चालू आहे. म्हणून आपल्यामध्ये आपल्याला काय करायचं, भगवंताची भक्ती हरिनाम जे ग्रंथ श्रवण करते ते आतमध्ये भरायचे ह्या हृदयामध्ये. कारण हृदयामध्ये अनर्थाचा एवढा थर असलेला आहे, तो सहजासहजी साधना नाही निघत.
त्याला जर बाहेर काढायचं असेल तर एकमेव मार्ग आहे की भगवंताच्या कथा ऐकणं, श्रवण करणं, भगवंताच्या रूपाचं दर्शन घेणं. तेव्हा ते चित्त काय होते, मलिन चित्त नाही तर स्वच्छ होते. त्याच प्रकारे इथे आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की भगवंताबद्दल जेवढं आपण श्रवण कीर्तन करू तेवढं भगवंताच्या प्रती आकर्षण होतं. तर हे जे नरसिंह मेहता होते भगवंताच्या प्रती असाधारण भक्त होते ते. आणि नेहमी ते भगवंत मच्चिता मत बोधयंत प्रश्न कथयन कशाबद्दलचे कथयंत माझ्या कथाचा तुष्यंतीचे रमतीचे जगात त्याला कोणताही फरक पडत नाही. बघा गावाकडे मी आता मध्यंतरी माझ्या गावी गेलो होतो तर रस्त्याने जाताना पोरं काहीतरी ते असं मोबाईल मध्ये हे खेळत होते. 2-4 वेळा येऊन गेलो पण 5-6 पोरं त्या मोबाईल मध्ये काय म्हणतात आमच्याकडे माहिती नाही गेम असतो ते रात्री 12 वाजेपर्यंत तिथं होतो. तर माझं प्रवचन संपलं म्हणजे प्रवचनात जाण्याच्या वेळेस 7:30ला गेलो आणि मी 10:30 पावणे 11ला आलो तोपर्यंत ते तेवढं चित्त लागलं होतं. म्हणजे यांचं चित्त किती लागलेलं असेल. आपलं चित्त दुसरं टीव्ही मध्ये मॅच असेल तर आपलं चित्त किती झालं, पिक्चर पाहायचं असेल किंवा मालिका पाहायचं आपलं चित्त किती असेल मध्ये. पण जो भक्त असतो तो भगवंताच्या रूपामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या लीलेमध्ये तो चित्त लावून बसतो. त्याला दुष्यंतीच ह्या जगातला कोणताही त्याला प्रभाव पडत नाही. कोणी म्हटलं मला भक्ती भेटली, किती लोकांना भक्ती भेटली हात वरती करा. नाही भेटली? एक भेटली आमच्या आपण प्रभूना, आमचे पोचलेले भक्त येते काय. तर हे काय रमंती त्याला भौतिक जगाचा प्रभाव पडत नाही. हे पहिलं त्याचं लक्षण आहे. दुसरं लक्षण काय तर एखादा म्हटला काय मला काय तर काय म्हणतात भगवंत तर त्यासाठी हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, रमण व्हायचंय. कथेमध्ये जेवढं रमण हो भगवंत काय म्हणतात तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू मेरे नाम में मैं तेरे काम में. जर आपण भगवंताच्या नावामध्ये असेल, आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असेल तर भगवंत त्यांच्या धामामध्ये व्यस्त आहे. त्यांना गरज नाही, आपली गरज आपल्याला आहे. पण आपण भगवंताच्या नावामध्ये असू तर भगवंत आपली काळजी करत असतात. म्हणून आपण काय करायचं, स्वतःचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कधी कधी वाटतंय का भगवंत झोपले असतील का, भगवंत जेवले असतील का, आज भगवंत काय करत असतील. हे भक्ताचं लक्षण आहे. आपण ज्याच्या प्रती आसक्ती त्याचं चिंतन करतो म्हणून चिंतामुळे काय होतं, दुःख निर्माण होते. पण भगवंताबद्दल आपण कधीच चिंतन करत नाही. आणि जेव्हा आपण चिंतन करू ना तर भगवंत आपलं चिंतन करत राहतात. कारण भगवंत म्हणतात हा भक्त त्याच्या जीवनात दुसरं काहीच नाही तर माझ्याबद्दलच विचार करू, हा संसाराबद्दल विचार करू. हो ठीक आहे, तुझ्या संसारात तू रमणीय होय, मला काही टेन्शन नाही. म्हणून असे नरसिंह मेहता जर पाहिले तर ते आपल्या भौतिक अवस्थेमध्ये नव्हते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा नो सोचितीन कांक्षिती सम सर्वेशी भूतेशी मद भक्ती लभते परम. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की भक्ती कोणाला भेटती, नरसिंह मेहताला. ब्रह्मभूत अवस्था असते आणि 2 भूत आहेत, एक जीवभूत आणि ब्रह्मभूत. जीवभूत म्हणजे इंद्रिय भोगामध्ये कृपण व्यक्ती असतो. मी आणि माझा परिवार, माझा देश, माझी जात, माझा पंथ, माझ्यावर काम करतो त्याला कृपण म्हटलं जाते. त्याला काय म्हणतात जीवभूत. आणि तो नेहमी भूत काय करतो, इंद्रिय भोग, आहार निद्रा भयमतून याच्या पलीकडे त्याच्या जीवनाचा उद्देश दुसरं काहीच नसतं. पण ब्रह्मभूत असतं. ब्रह्मभूत म्हणजे तो नेहमी ब्रह्म भगवान कृष्णामध्ये चिंतन करीत असतो. तसे नरसिंह मेहता ब्रह्मभूत प्रसन्न न सोचितीन कांक्षिती. त्यांना जगातलं कोणतंही सुख दुःखाचा, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय याचा कोणताही प्रभाव पडत नाही. कारण काय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सूचित कां सम सर्वेषु भूतेषु. तो समान दृष्टीने सगळ्यांना पाहतो. तो सगळ्यामध्ये एकच अंश होतो, हा भगवान कृष्णाचा. कारण गीतेमध्ये भगवंत म्हणतात मम वांशी जीव लोके जीवभूत सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृष्टानी कर्षती. हे माझे अंश आहेत. भगवंतांना म्हटलं नाही कुत्र मांजर माणसं नाही, सगळ्या जीवात मला त्यांनी काय व्याख्या दिली, हे माझा अंश आहे. मग भगवंताचा अंश असल्यानंतर आपण त्याचा जर द्वेष केला तर म्हणजे आपण त्याचा जर द्वेष केला तर आपण कोणाचा द्वेष करतोय, भगवंताचाच करतोय. म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंत आम्ही वैकुंठ धामात होतो
त्या जगात भौतिक जगात आमचं पतन होण्याचं आणि आम्हाला दुःख भेटण्याचं कारण काय? आदित्य कारजलावरे, आमचं पतन होण्याचं कारण काय? तर भगवंत म्हणतात इच्छा दोष समोरते ना द्वंद्व मोहे ना भारता. अर्जुना, इच्छा केली, काय इच्छा केली? की मी एकटाच भोग घेतोय जीवात, मला वाटलं की भगवंत भोगत आहे, मला काय भेटत नाही. आणि तो इच्छा पूर्ण नाही झाली तर द्वेष निर्माण झाला भगवान त्याच्या प्रती. आणि द्वेष निर्माण झाल्यानंतर भगवंत म्हटले की एकदा तू इथं राहू शकत नाही. जसं एखाद्या आई वडिलांसोबत एखादी सून आणि मुलगा जर भांडण करीत असेल, ते म्हणजे भाऊ काय करतो, तू वेगळं घर घ्या आणि तुझा संसार तू कर. ठीक आहे ना? मग त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये एखादी लहान मुलगी खेळत असेल, लुडबुड करत असेल, आई काय करते, भातुकलीचा खेळा म्हणजे, आणि भातुकलीचा खेळा म्हणे का ती खेळत राहते. पण भूक लागल्यानंतर तिच्या भातुकलीच्या खेळामध्ये तिने जे काही शिजवलेलं असेल तिचं पोट नाही भरत. तिला काय करावं, आईकडे जावं लागेल. आईकडे गेल्यानंतर तिची भूक शांत होते. त्याच प्रकारे ह्या जगामध्ये भातुकलीचा खेळ आहे. त्या भातुकलीचा खेळ 100, 500, 1000 रुपयाचा असेल. आपला 10 लाख, 20 लाख, 50 लाखाचा किंवा 1 कोटीचा असेल. त्या खेळामध्ये एवढाच फरक असेल. आज जसं मी समुद्रावर गेलो होतो, मला तिथं 2-3 गोष्टी आठवल्या. एक, माताजी तिथं काहीतरी बनवत होती, 2 मुलं नाही, आणि खेळता खेळता अचानक ते पिंड बनवत होती वाटतं, हा पिंडच बनवते. आणि मी बऱ्याच वेळा ते ऑब्झर्व करीत असल्यानंतर एक लाट आले, लगेच विखरून गेलं. तसं मी त्यावेळेस विचार केला की आपलं जीवन पण असेल, आपण घरदार बांधत असतो आणि प्रकृतीची एक लाट येते आणि कधी विखरून जाते कळत नाही. ती गोष्ट मला तिथून शिकायला भेटली. दुसरी गोष्ट, एक गोष्ट शिकायला भेटली की समुद्रामध्ये काही टाका ते बाहेर फेकत राहते. जसं शुद्ध भक्त असतो ना, त्याच्या जीवनामध्ये किती येऊ द्या दुःख संकट समजतं, तो अंगावर घेत नाही, तो लगेच काय करतो, त्याला परतून लावत असतो. हे समुद्र पण दुसरी गोष्ट शिकली. मग गौतम बुद्ध एका रस्त्याने जात होते आणि जात असताना एकाने प्रश्न विचारला गौतम बुद्धांना की भगवंत तुम्हाला भरपूर लोक शिवे देत आहेत, तुम्हाला नाही का तुमची प्रश्न करतायत, तुम्ही त्याला प्रतिसाद का देत नाही? तर गौतम बुद्धांनी खूप अतिशय सुंदर उत्तर दिले. ते म्हटले जरी ते शिव्या देतात पण ती मी घेत नाही. मी जर घेतलं तर त्याचा प्रभाव मला पडेल. मी काय करतो, त्याला दुर्लक्ष करतो. तसं कोणी म्हटलं तुम्ही गाढव आहात आणि तुम्ही रिॲक्शन केलं तर तेव्हा तुम्ही गाढव होता. आणि रिॲक्शन नाही केलं, सोडून दिलं, एक मंत्र पाठ करायचा, ओम इग्नोर आहे ना. इग्नोर या शब्दाचा अर्थ काय? निग्लेक्ट करीत राहा. समुद्र काय करतो, काही आलं बाहेर फेकत राहतो. तसं आपल्या जीवनामध्ये काही जरी आलं, चांगल्या वाईट गोष्टी सोडत चाला, त्याला धरून चालू नका. जीवनामध्ये खूप आनंदी जीवन जगू शकतात. आणि तिसरं मला एक उदाहरण, तिथे मी बसलो होतो वट्यावर, तिथं मासे बरेच खेळत होते. त्यावेळेस मला राधानाथ महाराजांचा तो देवप्रयागचा पास्ट टाइम आठवला. काय पाठवला की राधानाथ महाराज देवप्रयागमध्ये बसले होते आणि मेडिटेशन करत होते पाण्यावर. अलकनंदा आणि भागीरथीचं संगम त्या ठिकाणी बसले होते. आणि मी 2-3 वेळा जाऊन पण आलो. तिथं मासे भरपूर तिथे असतात, कणिक टाकीत असतात. तर तिथं बरीच एक घार फिरत नाही का, एका माशाला उचलते आणि निघून घेऊन जाते. ते तडफत राहते. त्याच प्रकारे मी तर विचार करत होतो की मासे नाही का आपल्या फॅमिली सोबत किती खेळतायत. कोणी पीठ टाकले की सगळे, एक मासा पुढे गेले की सगळे मासे त्याच्या मागे, आजूबाजूला किती रमण होतात. पण काळाचा घात किती, एखादी घार वरतून जर टप्पेला असेल आणि त्या खेळण्याच्या नाद्यामध्ये, त्या खाण्याच्या फिरण्याच्या नातेवाईकाच्या याच्यामध्ये आपण अलगद उचलून नाही का ती काय करते का घार त्या माशाला, त्या मासा किती तडफडत राहतो, काही फरक पडत नाही. आणि नंतर त्याचं आशुलं. पण तोच मासा जेव्हा वरचीवर असेल तर घार त्याला प्रभाव पडू शकते. पण तोच मासा जेव्हा पाण्याच्या डीप मध्ये जातो, खोलवर जातो, तर वरची घार किती फिरू द्या त्याला ती प्रभाव करीत नाही. त्याच प्रकारे आपण भौतिक संसारामध्ये वरचीवर जीवन जगू ना, तर माया देवी किंवा जी प्रकृती या मृत्यूरूप आपल्याला सहज आगूत करून घेऊन जाऊ शकते. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये खोलवर जाता, डीप मध्ये जाणं काय, शास्त्राचं गहन अध्ययन करणं. असं ठरवलं पाहिजे की मृत्यूच्या पहिले मी भगवद्गीता, रामायण, महाभारत, मी स्वतःला हिंदू म्हणतो, मी ह्या कोणत्याही कुळातला असेल, मरण्याच्या पहिले माझे ग्रंथ तरी मी वाचले पाहिजे. माझं शरीर, कारण माझं शरीर किती, आता कोणी 40-45 किती वर्ष जगणार तुम्हाला माहिती आहे का? 50 वर्ष गेले असेल, 40 वर्ष, आता राहिलेली 20 वर्ष माझ्या हातात आहे. काय तुम्हाला नोटीस भेटणार आहे का? नाही. पण आता राहिलेला वेळ मला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी करायचा आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जगायची की माझा जास्तीत जास्त वेळ मी माझ्या
आध्यात्मिक यासाठी मी डीप जाणार. हरिनामाचं नाही का मी रस आस्वादन, जसं मी जेवणामध्ये बघत होतो, आपल्याला मीठ मिरची कमी पडले की चव लागत राहते, आपण ती घेतो. तसं आपल्याला हरिनामाच्या प्रती भगवंताच्या कधी चव येण्याची आपल्याला कधी इच्छा वाटली का? अरे की मला आज हरिनाम जप करताना रस नाही आला, कथा ऐकताना मजा नाही आली, की आज मला नाही का ते नरिशमेंट नाही झालं. लोक मला बऱ्याच वेळा हे महाराज तुम्ही निस्त्या कथा सांगता, फिलाव काही जोक मारा ना, हसवा थोडेसे. मला मी काही जोकर नाही काय हसवायला, तुम्हाला हसायला टीव्हीच्या मालिका भरपूर आहेत. इथे माझा एकमेव उद्देश आहे, भगवान कृष्ण जशास तसे देणं, बाकी काही नाही. तुम्ही किती पात्र आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. तर त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये मी ह्या गोष्टीला कथा जोडून का देतोय, कारण इथून गेल्यानंतर मला एवढी अपेक्षा आहे तुम्हाला लोकांकडून. अपेक्षा करतो, फोर्स करत नाही, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 2 माळा जे 16 माळा करता नाही करावं. म्हणजे असं नाही की प्रभू 2 माळा सांगितल्या, त्याने ज्या 2 माळा 4 माळा 5 माळा जेवढं काय होईल तेवढं करा. अध्यात्माचं खोल जा. त्या माशाच्या तिथून मी गोष्ट शिकलो आणि त्या किती खेळत होत्या. त्याच प्रकारे आपण पण या संसारामध्ये खेळत राहतो. आपल्याला पण जीवनात नाही का सुख दुःख येत राहतात, लाटेचा आपल्याला इफेक्ट करतो. पण पाण्याशिवाय आपलं जीवन नाहीये त्या माशांना, तसं संसाराशिवाय आपलं जीवन नाही. बाहेर एखादी माशी म्हटली बाहेर येऊन जीवन जगेल तर मृत्यू पावेल, पण त्याला त्या माशाला काय पाण्याचे जीवन. तसं संसार आहे आपल्यामध्ये, संसाराशिवाय आपण जगू शकत नाही. पण आपल्याला काय करायचं, वरचीवर राहतात तर ह्या जगाचा मायादेचा प्रभाव तुमच्या पडेल. आज सुख दुःख येत राहतील, अप अँड डाऊन होत राहतील. त्यासाठी काय करा, अध्यात्माचा खोल जा. जसं आता मी चांदबाग फ्लाईटनं नाही का अहमदाबाद उडान करीत असताना एक गोष्ट तिथे जाणवली. तर जेव्हा अहमदाबादच्यातून आम्ही जात होतो तर बिल्डिंग खूप मोठ्या वाटत होत्या. जसं फ्लाईटनं टेक ऑफ केलं 5 मिनिटानंतर ज्या बिल्डिंग मला खूप मोठ्या वाटायच्या त्या एकदम छोटे वाटायला लागले. त्याच प्रकारे आपण खाली जाऊ तर आपले छोटे समस्या आपल्याला मोठ्या बिल्डिंग प्रमाणे वाटतात. अरे बापरे, ही प्रॉब्लेम हे समस्या ती समस्या, करायचं तर करायचं काय करायचं. पण तुम्ही आध्यात्मिकच्या चेतनेमध्ये वरती जर तुम्हाला स्वतःला उचवलं तर तुम्हाला मोठे प्रॉब्लेम्स तुम्हाला छोटे वाटू शकतात. काय करायचं, तुम्हाला आध्यात्मिक चेतना विकसित करायची. तर ह्या प्रकारे जर आपल्याला पाहायला गेलं तर जसं का बरं सांगतोय, इथे आपल्याला नाही का आपल्याला रमण व्हायचंय. जेव्हा आपण अध्यात्म म्हणतोय तसंच इथे कोण होते, नरसिंह मेहता रमण होते. त्यांना भौतिक जगाचा कोणताही प्रभाव नव्हता. तर त्या 2 घटना अशा त्यांच्या, एकदा त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि लग्न ठरल्यानंतर लग्न करायचं कसं, 1 पैसा नाही, झोपडी होती. तर त्यावेळेस ते म्हणले द्वारकाधीश बघून घेते, कारण द्वारकाधीश सोन्याची नगरी आहे आणि सगळ्या जगाचा पालनपोष होते, तर माझ्या पुरीचं का लग्न नाही का. एवढा विश्वास होता. आपल्याला आज कलियुगामध्ये शक्य नाही. आजकाल तर एवढं चौकशी अवघड गोष्ट झाली लग्नाची. तसं ते म्हणले भगवंत पाहून घेते. आणि खरंच त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत काही तयारी नव्हती. त्याच्या पत्नीला चिंता झाली की अरे यानं तर जन्म दिला, पण ह्या पोरांचं लग्न होईल कसं. ते म्हणजे द्वारकाधीश करतील आणि आपल्या भजनामध्ये तल्लीन झाले. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वारकाधीश आले. त्यांनी एवढं अन्न धान्य दिलं लग्नामध्ये, नवरदेव नवरीला भरपूर सोनं नाणं दिलं. सगळ्या लोकांना प्रश्न पडला की याच्याकडे खायला अन्न नाही, एवढी मोठी मेजवानी 56 भोग खावतले लग्नामध्ये आणि प्रत्येक व्यक्ती यायचा, ब्राह्मण यायचे, सगळे खुश होऊन जायचे. अरे नरसिंह मेहतानं बऱ्याच दिवसानं मेजवानी दिली, आनंद झाला. दुसरं त्यांना प्रश्न पडला की यानं धन आणलं कुठून. तर काही जे ईर्ष्याळू लोक होते ते म्हणले की मेहताजी तुम्ही केलं तर माझ्या बी पोरीचं लग्न थोडं धन मला बी द्या. ते म्हणले तुम्ही द्वारकाधीशकडे जा. ते म्हणले अहो चेष्टा नका करू. म्हणजे नाही, द्वारकाधीशाकडे जा. आणि ते बरेच लोक तुम्हाला या जगामध्ये कोणी तुम्हाला निंदा करणारे, कोणी तुम्हाला अप्रिशिएट करे. म्हणून एक वाक्य देणार, कोणी निंदा कोणी मानदा हाच आपला धंदा. तुम्हाला जगात दोन्ही लोक भेटतील, त्याच्यानं जास्त लक्ष देते. तसं नरसिंह मेहताच होता. नरसिंह मेहतानं काय केलं, दुर्लक्ष केलं आणि लग्न झालं. तिला नाही का मुलीला नाही का निरोप दिल्यानंतर पुन्हा काही कर्ज होतं, तर भगवंतानं स्वतः त्यांचं कर्ज फेडलं. तर एक दिवस नरसिंह मेहताला नाही का भेटण्यासाठी काही प्रवासी त्यांना नाही का हुंडी करून घ्यायची होती. हुंडी म्हणजे इथून नाही का डॉक्टरपासून नाही का त्यांचं एक गाव आहे छोटंसं, त्या ठिकाणी काही यात्रेकरू होते. म्हणले की आम्हाला द्वारकाधीशाचं दर्शन घ्यायचं. आणि त्या टायमाला कसं असायचं, पैसे घेऊन गेले तर रस्त्यामध्ये चोर लुटेरी असायचे, त्यामुळे पैसे घेऊन जाणं खूप भीतीदायक असायचं. तर ते त्या गावात गेले आणि म्हटले की आम्हाला नाही का
हुंडी पाहिजे तर कोणी आहे का धनवान व्यक्ती? तर काही असे टवाळखोर व्यक्ती होते, ते म्हणले की इथले मोठा सीट राहतो नरसिंह, आता त्याच्याकडे जा. तर त्या ज्या यात्रेकरू होते ते आणखीन काही जणांकडे गेले, तर ते म्हणले अहो आम्हाला हुंडी करायचं. त्याने मी सांगितलं की नरसिंह मेहता. तर सगळ्यांना वाटलं हे जे यात्राकरू होते 5-6 जण, ते म्हटले की नरसिंह मेहता खूप मोठा दिसतो, आपण त्याच्याकडे जाऊ. आणि म्हटलं की हे मेहता, आम्हाला नाही का द्वारकेला दर्शनाला जायचं आणि आम्हाला हुंडी करून द्या, कारण तुम्ही इथं लिहून द्या आणि आम्ही ते पैसे, तुमची पतपेढी इथं आहे द्वारकेमध्ये, तिथून आम्ही पैसे घेऊन द्वारकाधीशाला अर्पण करू, असे काही नाही. तर ते म्हटले की तुम्हाला कोण सांगितलं माझ्याकडे कोण पाठवलं, मी ते एकदम फकीर माणूस आहे. नाही नाही म्हटलं, नाही तुम्हाला अख्ख्या गावाला सांगितलं की तुम्ही लय धनवान व्यक्ती. आणि मग म्हटले हरकत नाही, द्वारकाधीशाची जी इच्छा असेल, आतापर्यंत द्वारकाधीशनं मोठ्या मोठ्या माझ्या संकट पार करून कदाचित द्वारकाधीशला माझे पण हे कार्य करून घ्यायचं असेल. आणि म्हणून तिथे काय करतात, एक पत्र लिहितात, सप्रेम नमस्कार द्वारकाधीश, माझा साष्टांग दंडवत, तुमचा सेवक नरसिंह मेहता. हे जे काही तुमचे भक्त सेवक आहेत त्यांना नाही का मी 700 रुपयाची हुंडी नाही का माझ्याकडे 700 रुपये जमा करून घेतो. आणि श्यामलशाह भगवंताला ते नाव देतात. तिथे गेल्यानंतर माझा एक आहे पेढी श्यामलशाह शेठ नावाचे, त्यांच्याकडे तुम्ही हुंडी दाखवा. आणि म्हणून श्यामलशाह शेठ यांना नाही का तुम्ही जे यात्रेकरू आहेत त्यांना काय करा, तुम्ही 700 रुपये प्रदान करा. आणि शेवटी असं पैसे पत्र लिहिलं आणि शेवटी तुमचा सेवक नरसिंह मेहता असं लिहिलं. आणि ते पत्र घेऊन नाही का यात्रा करीत प्रवास करीत 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 इथे द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर गोमती नदीचं स्नान केलं, प्रसाद मधुकरी मागून प्रसाद ग्रहण केला, द्वारकाधीशाचं दर्शन